नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा 2024साठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित व्यवस्थित दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करून वहीमध्ये एकदा पेपर सोडवावा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याचा उपयोग होणार आहे। प्रश्न क्रमांक पहिला, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन लाईन। 10 मार्क्ससाठी पहिला प्रश्न विचारलेला आहे। हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल? विच फेस्टिवल, कोणता सण सेलिब्रेट लार्ज स्केलमध्ये साजरा केला जातो? आन्सर दिवाळी. थर्ड क्वेश्चन, आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर. ट्रान्सलेट द सेंटेन्स. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे। माझ्या झाडांना पाणी आवडते, मी त्यांना पाणी दिले पाहिजे। मेरे पौधों को पानी पसंद है, मुझे उन्हें पानी देना है। क्वेश्चन नंबर 4, राइट एनी सिंपल मेसेज फॉर युअर फ्रेंड. कोणताही तुम्ही मेसेज लिहू शकता। आय लव यू, गुड मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 5, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स 3/2. वाचन लिहायचं आहे 3/2. क्वेश्चन नंबर 6, अंडरलाइन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स 4 मार्क्स. ज्याचा आपण उच्चार करत नाही असं अक्षर लिहायचं आहे। रिस्ट, पाम, राईम, अवर. आता रिस्टमध्ये डब्ल्यूचा उच्चार केला जात नाही, पाममध्ये एलचा उच्चार केला जात नाही, राईममध्ये एचचा उच्चार केला जात नाही, अवरमध्ये एचचा उच्चार केला जात नाही। त्यामुळं आपण आन्सर लिहूया आता। पहिल्याचा आन्सर डब्ल्यू, दुसरा एल, राईमचं एच, अवरचं एच. सी, राईट द प्लुरल्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग नाउन्स. ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीज, स्टोरी, स्टोरीज, फेरी, फेरीज, बकेट, बकेट्स. क्वेश्चन नंबर 2, राईट द 5 नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ अ ह्युमन. ह्युमन बॉडी पार्ट्स 5 नावे लिहायची आहेत, कोणतीही. आईज, इयर, हँड, नोज, टीथ, हेअर, लेग्स, हेड. पुढील प्रश्न, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD प्रमाणे लिहायचं आहे। जर पहिलं लेटर सेम असेल तर दुसऱ्या लेटरचा विचार करायचा आहे। ब्लो, क्लिअर, क्रो, डॉग, गर्ल. राईट अपोजिट ऑफ फॉलोइंग. विरुद्ध शब्द लिहायचे आहेत। ट्रूथ, फुलिश, ऑलवेज, टुमारो. या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। क्वेश्चन नंबर 3, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन मराठी 4 मार्क्स. राहुल फाउंड अ 200-year-old coin. Sima told a lie to the mom. How stupid of me. Read the story silently. उत्तर पाहूया। राहुलला 200 वर्षापूर्वीचा पैसा सापडला आहे। सेकंड, सीमाने आईला खोटे सांगितले। थर्ड, मी किती मूर्ख आहे। फोर्थ, रीड द स्टोरी सायलेंटली. कथा शांतपणे वाचा। अशा प्रकारे 4ही वाक्यांचं मराठीतून उत्तर लिहिलेलं आहे। परीक्षेत फक्त उत्तर लिहायचं आहे। इंग्लिशमधून सेंटेन्स उत्तर लिहिताना नाही लिहिलं तरी चालेल। पुढील प्रश्न, कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन 2 मार्क्स. 1, ही लिव्ज डॅश पुणे. सेकंड, मीरा वेंट डॅश स्कूल टुडे. ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शनमधून पहिल्याचं उत्तर इन आणि सेकंड 2. पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द कॉन्व्हर्सेशन 5 मार्क्स. श्री वेंट टू हिज फ्रेंड श्याम. दे टॉक अबाउट देअर प्रोग्रेस इन द एक्झाम. ब्रॅकेटमध्ये आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत, 6 वर्ड्स, आणि त्या वर्डचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे। श्री, हाय श्याम, हाऊ आर यू. श्याम, हॅलो श्री, आय ॲम फाईन, हाऊ आर यू. श्री, आय ॲम ओके. हाऊ युअर पेपर्स वेअर. श्याम, दे वेअर फाईन, हाऊ डॅश यू. श्याम, श्री क्वाईट राईट द सेम अबाउट मी. अबाउट आन्सर असणार आहे शेवटचं।
अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर पाहिलेला आहे. वहीमध्ये विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवायचं आहे. 1-2 वेळा सराव करा म्हणजे तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित उत्तरे लिहिता येतील. अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांचा पुस्तकातून तुम्ही सराव करणं अपेक्षित आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.